नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांनी रेड टाकून मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश हत्याचं प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि आज पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बदलापूर गावामध्ये ज्या ठिकाणी गोवंशाची हत्या केली जात होती ते पूर्ण अड्डे जे आहेत ते या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी 2 वेळा मोठी रेड करण्यात आली होती पोलिसांकडून आणि ही जी रेड आहे त्या रेड नंतर राज्यभर हे प्रकरण गाजलं होतं. आज विधानसभेत देखील या प्रकरणावर लक्षवेधी झाली आणि आज संध्याकाळच्या सुमारास बदलापूर शहरामधील बदलापूर गावामध्ये पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर येऊन संपूर्ण जे अड्डे आहेत ते या ठिकाणी उद्ध्वस्त करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड असतील, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोरजी शिंदे असतील, हे सर्वजण या ठिकाणी येऊन ॲक्शन मोडमध्ये कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण हे जे अड्डे आहेत हे अड्डे या ठिकाणी उद्ध्वस्त केले जात आहेत. बदलापूर गावात यापूर्वी अर्ध्या तासापूर्वी मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर गावालगत असलेल्या झाडाझुडपांमध्ये जे लपून छपून या ठिकाणी गोवंशाची हत्या केली जात होती ते अड्डे देखील या ठिकाणी आता उद्ध्वस्त करण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये कान्होर परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी मिळून एक मोठी कारवाई केली होती गोवंश हत्येची आणि त्यानंतर एक प्रकरण मोठं उघडकीस आलं होतं आणि हेच प्रकरण पूर्ण राज्यभर गाजलं. त्यानंतर पोलीस असेल, पालिका प्रशासन असेल, सर्वच जण ॲक्शन मोडवरती आले होते आणि हा जो गुन्हा आहे हा बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल या प्रकरणात सविस्तर तपास करत होते. ACP शैलेशजी काळे असतील, DCP सचिनजी गोरे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण तपास जो आहे तो सुरू होता आणि त्यानंतर या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये गोवंश हत्येबाबतचे अनेक प्रकरणं, अनेक आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर मोठी कारवाई बदलापूर शहरामध्ये गोवंश हत्येबद्दलची झालेली आहे. बदलापूर गावातील जंगल परिसरामध्ये बदलापूर गावातील जंगल परिसरामध्ये जी कारवाई आहे ती सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पालिकेचे मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्यासह अनेक अधिकारी जे आहेत, पोलीस प्रशासन आहे या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण जर बघितलं तर बदलापूर शहरातली ही सर्वात मोठी कारवाई म्हणायला हरकत नाही. यापूर्वी देखील बदलापूर शहरामध्ये अनेक गोवंश हत्येचे प्रकार उघडकीस आले होते, मात्र पोलिसांनी, पश्चिम पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र अखेर पूर्व पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आल्यानंतर मोठी कारवाई बदलापूर शहरामध्ये करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण बदलापूर शहरातील गोवंश हत्या करण्यात येणारे जे अड्डे आहेत ते पूर्ण या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे.
आपल्यासोबत पालिकेचे मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड असणार आहेत. आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत याबाबतची. काय सांगाल, आज अचानक हातोडा बदलापूर गावात अनेक ठिकाणी कुठे नेमकी ही कारवाई सुरू आहे? नाही, खरं तर मॅडम आपण मागच्या एक 15-20 दिवसापासून महिन्याभरापासून म्हणजे लक्षात येत असेल की बऱ्याच अनधिकृतपणे कत्तल जनावरांची होते बदलापूरमध्ये, अशा तक्रारी प्राप्त होत्या. पोलिसांचं सुद्धा तसं ऑब्झर्वेशन होतं. पोलिसांनी सुद्धा एक 6-7 स्पॉट आयडेंटिफाय केले होते आणि त्या अनुषंगानं पोलिसांनी नगरपालिका असं संयुक्त विद्यमान आम्ही ह्या सर्व जे बेकायदेशीर किंवा अनधिकृत जे कत्तलखाने होते ते डिमॉलिश करतोय आपण. आणि आता जवळपास आपण जे 7च्या 7 जे स्पॉट आयडेंटिफाय केले होते पोलिसांनी ते आज रोजी आपण पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले. कुठे साधारण? बदलापूर गावात ऍक्च्युली गावामध्ये 3 होते आणि आउटस्कर्टला सिटीच्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये जंगलामध्ये, आता तुम्ही ज्या स्पॉटला तुम्ही शूटिंग करताय त्या ठिकाणी पण तुम्ही लक्ष देत असेल तुमच्या असं झाडे झोपामध्ये अशा ठिकाणी काही जे 4 स्पॉट होते ते सुद्धा आपण आज रोजी उद्ध्वस्त केलेले आहेत. आपण या ठिकाणी बघितलं तर आपण जर बघितलं तर बदलापूर गावामध्ये मागील अनेक वर्षांपासून हे जे प्रकरण आहे ते सुरू होतं आणि या प्रकरणावरती अखेर पोलिसांनी जो आहे तो पडदा टाकलेला आहे. कारण अनेक वर्षांपासून बदलापूर गावामध्ये हे प्रकरण जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी कारवाई केली जायची आणि त्यानंतर जे आहे नंतर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी कान्होर परिसरामध्ये एक मोठं प्रकरण उघडकीस आलं. त्यावेळी DCP सचिनजी गोरे असतील, ACP शैलेशजी काळे असतील, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे क्राईम PI राजेशजी गज्जल असतील, पश्चिमचे धनंजयजी मोरे असतील किंवा यांच्यासह अनेक पोलीस जे होते ते घटनास्थळी दाखल झाले होते आणि त्या ठिकाणी मोठी रेड या ठिकाणी करण्यात आली होती. आणि या रेडनंतर आता बदलापूर गावातील जे कत्तलखाने आहेत हे पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपी पकडण्यासाठी आणि तपास तातडीने लागावा यासाठी हा जो गुन्हा आहे हा पूर्व पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता आणि त्यावेळी राजेशजी गज्जल यांनी